ये इकडे चल. ऐकून घे पहिला माने. मध्ये कुणी बोलू नका, माहिती चालू असतं ना. इकडे सर सर इकडे जरा सर इकडे असू बरं माने. करायची का सुरुवात? आता प्रथम रायगड किल्ल्यावरती आपल्या सहलीचं सरचे स्वागत करतो. माझं नाव निलेश किसन आवकीरकर, गाव हिरकणीवाडी. तुम्ही गडावरती आलात की नाही? किल्ल्यावरती आलात चढून. किल्ल्याची समोरची बाजू आहे ही. जी लोक रायगड रोपे प्रकल्पाने 5 मिनिटांमध्ये गडावरती येतात ती किल्ल्याची मागची बाजू आहे. ज्या दरवाज्यातून तुम्ही किल्ल्यावरती एंट्री केली तो किल्ल्याचा मेन गेट, महादरवाजा. त्या दरवाजाची तुम्ही रचना बघितली असाल कशी आहे, नागमोडीसारखी आहे. येणाऱ्या शत्रूला पण समजलं नाही पाहिजे की दरवाजाचं तोंड कोणत्या बाजूला आहे. समजा शत्रूने जर हल्ला केला तर तो हल्ला दरवाजावरती न होता डायरेक्ट भिंतीवरती हल्ला होणार. तुम्ही एंट्री केल्यानंतर समोर भिंत लागली, नंतर वळून तुम्ही आतमध्ये दरवाजामध्ये आलात. या पद्धतीने महाराजांच्या दरवाजाची एक रचना ठेवली होती. आणि हिरकणी जो दरवाजा बंद झाला आणि अडकली गडावर तो महादरवाजा. तिथे एक तलाव लागला, तो हत्ती तलाव तुम्हाला दिसला ना मगाशी. हत्ती तलाव म्हणजे रायगडावर महाराजांनी जे हत्ती आणले होते त्यांना पाणी पिण्यासाठी, आंघोळी करण्यासाठी त्या तलावाचा त्या काळामध्ये उपयोग केला जायचा. इथे महाराजांची मेन मूर्ती आहे. आपण ऑल इंडियामध्ये, टीव्हीमध्ये, पेपरमध्ये, पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावरती आहे. कारण हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण रायगडावर आले होते. तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. वरचं छत्र 2012 मध्ये बसवलेलं आहे. आज 2 लोक रायगडावरती पूजायला येतात, शिवप्रतिष्ठान सांगलीवरून भिडे गुरुजींची. तर त्यांनी ते वरचं छत्र बसवलेलं आहे. हा ग्राउंड आहे, होळीचा मैदान. इथे होळी पेटवली, पूर्ण गड किल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. त्या काळातला एक नियम असा होता की महाराज पेट्या होळीमध्ये नारळ टाकायचे. त्या पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल, जो बहादूर असेल त्यालाच राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट महाराज बक्षीस द्यायचे. संभाजी महाराज 9 वर्षांचे असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता. बघा ही समोरची बाजारपेठ, 800 फूट लांबीला, 40 फूट रुंदीला, जमिनीपासून हाईट बघा. एवढ्या उंचावर हाईट का ठेवले? घोड्यावर बसून सामान खरेदी केलं जायचं त्या काळामध्ये. समोर दुकान, मध्ये स्टोरूम आणि मागे राहायचे, आगे दुकान पिछे मकान. त्या काळामध्ये अतिक्रम प्रकार नव्हता. आता अतिक्रमण नसतं, कारण दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावर असतात की नाही. त्या पायऱ्या बघा आतल्या बाजूला, रस्त्यात नाही आहे. उजव्या बाजूला 22 आणि डाव्या बाजूला 22 असे 44 दुकानं आहेत. समोर बघा ते जगदीश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिराचा आकार तुम्ही जर बघाल तर मशिदीसारखा ठेवले. बघा मशीद का ठेवली? रायगडावर जर का मोगलाई सत्ता आली तर मोगलांना समजावं की ते आपलं मंदिर आहे. मग आपल्या लोकांना आपण समजलं पाहिजे. मंदिरातला जो मधला कळस आहे त्या कळसाच्या 4ही बाजूला कमळाच्या कळ्या आहेत. कमळ म्हणजे हिंदूंचं प्रतीक असतं. हे दोघांना सेम वाटवं, पण ते मोगलांनी तोडलं नाही. कोणत्याही गड किल्ल्यांवर गेलात, शंकरांच्या मंदिरांचे दरवाजे तुम्ही बघा, उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत. कारण का? औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाने दिप्पाड असायचे. आपल्या मंदिरात जर गेले तर नतमस्तक वाकून जावं आतमध्ये, म्हणून दरवाजांची हाईट कमी ठेवले. बाजूला आपल्या राजांची समाधी बघा, गोल घुमट दिसतो सफेद, ती राजांची समाधी आहे. तर शोध समाधीचा लावला महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. 1869 साली समाधीचं जीर्णोद्धार त्यांनी केलं. आणि समाधीच्याच बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे, त्याचं नाव आहे वाघ्या. आज वाघ्याबद्दल या महाराष्ट्रात खूप वाद चालू आहे. समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे. त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नाव लिहिले की ज्याने हा रायगड बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्याने रायगड 14 वर्षामध्ये बांधला होता. गड पूर्ण बांधून झाल्यानंतर महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून आम्ही प्रेमाने तुम्हाला हिरोजी इंदुलकर म्हणतो, 14 वर्षामध्ये रायगड बांधला. हिरोजी काय बक्षीस तुम्हाला पाहिजे? हिरोजीने काय मागितलं होतं त्यावेळी महाराजांकडे? हिरोजी म्हटले की महाराज आपण मंदिरामध्ये जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे एका नावाची पाठी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल तिथे नाव लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. एवढंच राजांकडून बक्षीस घेतलेलं आहे. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की राजांच्या आणि उत्तरखंडामधून एक कवी आला होता, याचं नाव होतं कविभूषण. यमुना काठीमध्ये राहणारा टिकमापूर जो गाव उत्तरखंडातून महाराष्ट्रामध्ये येतो, इथे पोचल्यानंतर त्यांनी राजांवरती अनेक ग्रंथ काव्य लिहिले होते. आणि त्यातला त्यांनी जो एक काव्य म्हटलेलं आहे तोच काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलेलं आहे. कारण ते काव्य तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल. ते काव्य असं आहे, इंद्रजुमी जुंबपर बाडवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है, पवनबारी बहापर संबुरती नापर जो सहस्र जापर रामध्वज राज है, दावा दुर्बदंड पर चित्तामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुर्ग राज है, तेजतम अंश पर कन्न जिमे कंस पर तो मुलेंचे वंश पर शेर शिवराज है. शेर शिवराज हे काव्य त्यांनी महाराजांना 14 वेळा जगदीश्वराच्या मंदिरात ऐकवलं. राजकवी म्हणून भूषणांनी महाराजांच्या दरबारामध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. नाही नाही, ते पुरावा नाही.